नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. आज आपण हृदयाचे महत्त्व, हृदयविकारावर सखोल संवाद या विषयावर डॉक्टर सुनील बोबडे यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर आपलं मनापासून स्वागत आहे झी 24 तास मध्ये. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, मी तुम्हाला डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सुनील बोबडे हे मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर बीड येथील एक अनुभवी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि अनुभवी तज्ञ आहेत. त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून पूर्ण केलं असून MD मेडिसिनचं शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून घेतलंय. तसंच त्यांनी DM कार्डिओलॉजीचं शिक्षण अहमदाबाद येथून पूर्ण केलेलं आहे. डॉक्टर सुनील यांना गांधीधाम येथे कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करण्याचा देखील अनुभव आहे. सध्या ते बीड येथील त्यांच्या स्वतःच्या केंद्रात मेडिकेअर हार्ट अँड क्रिटिकल केअर येथे उपलब्ध आहेत. ते एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी, परमानंट पेस मेकर, ICD इम्प्लांटेशन आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर एंजिओप्लास्टी यांसारख्या गंभीर शस्त्रक्रिया करण्यात निपुण आहेत. त्यांनी दिल्लीतील IJCTO येथून क्रॉनिक टोटल ऑक्ल्युजन फेलोशिप कोर्स देखील त्यांनी पूर्ण केलेला आहे. तसंच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना सोसायटी फॉर कार्डिओव्हॅस्क्युलर एंजिओग्राफी अँड इंटरव्हेन्शनल कडून एक्सलन्स इन कार्डिओलॉजी पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेला आहे. डॉक्टर सुनील यांचं हृदयरोग उपचारात योगदान आणि क्लिष्ट इंटरव्हेन्शनल तंत्रज्ञानात प्रावीण्य त्यांना या क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्ती बनवते. तर आज आपण डॉक्टरांकडून हृदयाचं महत्त्व, हृदयविकारावर सखोल संवाद करूया. सर तुमचं झी 24 तास मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि विषयाशी निगडीतच सर पहिला प्रश्न असणार आहे की नेमकं हृदयविकार म्हणजे काय आहे आणि हृदयविकार होण्याची नेमकं कारणं काय आहेत? तर हृदयविकारामध्ये भरपूर प्रकार असतात. तसं जर बघितलं तर आपण आज पर्टिक्युलरली हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन या गोष्टीवर फोकस करणार आहोत. तर हृदयविकारामध्ये हृदयाच्या वॉलचे प्रॉब्लेम असू शकतात. वॉल लीक होऊ शकतो किंवा वॉल दबलेला असू शकतो. हृदयाची पंपिंग कमी होऊ शकते, त्याला कार्डिओमायोपॅथी म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचं आता भेडसावणारा आपल्या कोविड नंतर पर्टिक्युलर आपण दैनंदिन जीवनात तरुण वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे पेशंटचं प्रमाण वाढलेलं आहे. आज आपण पर्टिक्युलरली हार्ट अटॅकवर फोकस करणार आहोत की हार्ट अटॅकची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत आणि प्राथमिक उपचार काय केले पाहिजेत आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो. हो खरंय. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की हृदयांच्या विकारांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय आणि सर सगळ्या वयोगटातील लोकांना तुम्ही बघता, अगदी लहान मुलांना, तरुण वयातील मुलांना देखील हृदयाचे विकार खूप होत आहेत आणि हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. सर जगभरात आणि खरं म्हणजे भारतामध्ये हृदयविकाराचं प्रमाण नेमकं काय आहे? बरोबर. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण हे दैनंदिन म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललंय. 2022चा डेटा बघितला जवळपास 2 कोटी लोक म्हणजे 19 मिलियन लोक प्रत्येक वर्षी कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजने मृत्यू पावतात. जर 1 लाखामध्ये जर आपण सरासरी बघितलं तर जगभरात ही संख्या 235च्या आसपास आहे आणि तीच भारतामध्ये 275 आहे. 1 लाखामागे 275 लोक हे प्रत्येक वर्षी कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजने मृत्यू पावतात. पण सर या सगळ्याला कारणीभूत नेमकं काय आणि मुळात हृदयविकाराची लक्षणं कोणती दिसून येतात? हृदयविकार म्हणजे काय? आता ऍक्च्युली हार्ट अटॅक म्हणजे कुणी आपल्या हृदयावर अटॅक करत नाही. हार्ट अटॅक काय असतो? आपण जर तुम्ही मूठ बागली अशी हृदयासमोर ठेवली, ह्या ज्या धमन्या आहेत तशाच हृदयाला आपण रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या असतात. कारण की आपलं हृदय हे 24 घंटे कंटिन्यू काम करत आहे, त्याला ऑक्सिजनची गरज असते. जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनी बंद पडली किंवा त्याच्यामध्ये रक्ताची गाठ बनली, क्लॉट तयार झाला तर हृदयाला अटॅक येतो आणि हृदयाचं काम कमी होतं. त्याला आपण बेसिकली हार्ट अटॅक म्हणतो. तर हार्ट अटॅक म्हणजे काय होतं की जी हृदयाची रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये रक्ताची गाठ तयार होते किंवा चरबीचा ब्लॉकेज ज्यावेळेस तयार होतो त्याला आपण हार्ट अटॅक आला म्हणतो. आणि त्याचे प्रमुख लक्षणं काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचे 2 लक्षणं आपण म्हणू शकतो. एक आहे छातीमध्ये दुखणं किंवा तीव्र वेदना होतात, दुसरं आहे दम लागणं. प्रत्येक व्यक्तीला हेच लक्षणं असतात असं नाही, पण मेनली सामान्यतः कॉमनली हे 2 लक्षणं आहेत. छातीत दुखणं, दम लागणं. याच्या व्यतिरिक्त दुसरे लक्षण असू शकतात की तुमच्या जबड्यापाशी दुखू शकतं, डाव्या हाताला दुखू शकतं, पाठीमागं दुखू शकतं, सोबत घाम येतो, मळमळ, उलटी, चक्कर आल्यासारखं वाटू शकतं, तुम्हाला छातीवर दडपण आल्यासारखं वाटू शकतं. हे प्रमुख लक्षणं आहेत हार्ट अटॅकमध्ये. डॉक्टर खरं तर कोणत्याही आजाराचं निदान केल्याशिवाय त्याच्यावर उपचार करणं अशक्य आहे. तर हृदयविकाराचं निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या करणं सर्वात महत्त्वाचं आहे? बरोबर.
जर हे लक्षणं मी आता जे तुम्हाला सांगितले, छातीत दुखत असेल किंवा चालताना दम लागत असेल, तर खूप सिंपल टेस्ट आहेत. आपण जसं की ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम ज्याला आपण म्हणतो, 2D इको आहे, हृदयाची सोनोग्राफी आहे, स्ट्रेस टेस्ट आहे. ह्या सिंपल तपासण्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पूर्ण हृदयाच्या पंपिंग विषयी, हृदयाला रक्तपुरवठा कसा आहे ह्या गोष्टींची माहिती घेऊ शकतो. तर ECG म्हणजे काय, छातीची पट्टी ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की जर अटॅक आला असेल तर त्याच्यामध्ये काही बदल होतोय का. तर आपण तात्पुरतं किंवा बेड साईड आणि सिंपल टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एक 70 ते 80% मेजर हार्ट अटॅक ECG द्वारे पकडू शकतो. त्याच्यानंतर असते 2D इको, हृदयाची सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये हृदयाची पंपिंग, हृदयाच्या वॉलचं काम कसं आहे ते आपण बघतो. आणि तिसरं आहे स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट ज्याला आपण म्हणतो. ही स्ट्रेस टेस्ट जनरली आपण स्टेबल पेशंटला करतो, ज्यांना चालताना धाप लागते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फिजिकल एक्सरसाइज करता किंवा काही एक्झर्शन करताना तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा कसा होतो ते बघण्यासाठी आपण ट्रेडमिल टेस्ट करू शकतो. बरं. तुम्ही या ज्या काही चाचण्या सांगितल्या त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलात ECG, इको आणि स्ट्रेस चाचण्या. तर ह्या सगळ्या चाचण्या करणं गरजेचंच असतं का? सर्वांनाच गरजेचं नाही, पण जर अचानक तुमच्या छातीमध्ये दुखायला लागले, समजा तुम्ही बसलाय कुठेतरी अचानक छातीमध्ये दुखतंय तुमच्या, तर सगळ्यात महत्वाची टेस्ट, अर्ली टेस्ट आपण ज्याला म्हणतो ECG आणि 2D इको, हे महत्वाचं आहे. तर काही पेशंटला ज्यांना 2-3 महिन्यापासून छातीत दुखते, दम लागतो, त्यांना आपण ट्रेडमिल टेस्ट ॲडवाइस करतो. तसंच काही कार्डियकचे ब्लड टेस्ट सुद्धा आहेत, कार्डियक एन्झाईम ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये समजा सुरुवातीचा ECG नॉर्मल आलाय पण लक्षणं आपल्याला वाटतात की हार्ट अटॅकची आहेत, तर अशा वेळेस आपण हृदयाच्या काही कार्डियक एन्झाईम जसं की ट्रोपोनिन I, CPKMB ह्या ब्लड टेस्ट करून सुद्धा काही छोटे मोठे जर अटॅक असेल तर ते अर्ली पकडू शकतो. बरं सर, समजा कोणाला छातीमध्ये दुखायला लागलं आणि अगदी त्याच क्षणाला त्यांच्या सांध्यामध्ये किंवा हातामध्ये, पाठीमध्ये, जबड्यामध्ये पुन्हा एकदा तशाच काही कळा लागायला लागला किंवा तशाच वेदना जाणवायला लागल्या, तर अशा वेळेस नेमकं काय करणं गरजेचं आहे? सर्वात पहिले तर तुम्हाला हे लक्षणं आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं की लक्षणं काहीतरी वेगळे आहेत. रोजच्या पेक्षा छातीमध्ये वेगळं दुखतंय किंवा हे पित्तावर घालण्यापेक्षा किंवा त्याला दुर्लक्ष करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कलिगला किंवा मित्राला किंवा रिलेटिव्हला इन्फॉर्म करा. स्वतःवर ते वेळ वाया घालायचा नाही. सगळ्यात आधी तुम्ही काही जे काम करत असाल ते थांबवायचे, हालचाल थांबवायची आणि शांत पडून राहायचे. जवळ हेल्पसाठी कोणाला बोलवायचं, जर पॉसिबल असेल ॲम्ब्युलन्स किंवा एखादी गाडी असेल तर आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जे तपासण्या सांगितल्यात ECG वगैरे करणं गरजेचं. तात्काळ ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये वेळ महत्वाचा असतो. गोल्डन आवर ज्याला म्हणतो आपण, की विदिन 1 आवर जर आपण ह्या तपासण्या करून हृदयाच्या रोगाचं निदान केलं तर मृत्यूचं प्रमाण जे आहे ते आपण टाळू शकतो. तुम्ही हे एक चांगली गोष्ट सांगितली की अशा जेव्हा वेदना आपल्याला जाणवतात त्यावेळेस लोक काय करतात तर तात्पुरता बाम लावतात, एखादा मलम लावतात, शेक घेतात आणि तो वेदना ती थांबण्याची वाट बघतात. तर ते नाही करायचंय. प्रेक्षकांना पण मला सांगायचं, प्रेक्षक जर तुम्हाला अशी काही लक्षणं जाणवली, लगेचच तुम्हाला आपल्या रिलेटिव्हला, आपल्या सोबत असणाऱ्या कोणत्याही माणसाला सांगा आणि लगेचच डॉक्टरांकडे जा आणि योग्य तपासणी घ्या. सर, हृदयविकाराचे सध्या उपचारांच्या अनेक पद्धती आलेल्या आहेत, तर त्याविषयी सांगा. बरोबर. तर हृदयविच्या विकारामध्ये आपण प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये उपचार पद्धती करू शकतो. एक आहे औषध गोळ्यांचा उपचार आणि दुसरा आहे शस्त्रक्रिया. तर सुरुवातीला कुठेही इनिशियल स्टेजमध्ये ज्यावेळेस आपण चेस्ट पेन किंवा छातीत दुखते म्हणून हॉस्पिटलला जर गेलो आणि जर आपल्याला निदान झालं की हार्ट अटॅक आहे, तर आपण सुरुवातीला काही रक्तपातळ व्हायच्या गोळ्या जसं ॲस्पिरिन आहे किंवा जर रक्ताची गाठ बनलेली असेल असं निदानास आलं तर ती गाठ तोडण्यासाठी थ्रोम्बोलायटिक्स एजंट असतात, जे ब्लॉक तयार झालाय, क्लॉट तयार झालाय, तो तोडण्यासाठी ते इंजेक्शन देऊ शकतो. रक्तपातळ व्हायचे ते त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. आणि जर समजा तुम्ही अशा एखाद्या टर्सरी सेंटरला जिथं कॅथलॅब अवेलेबल आहे, जिथं म्हणजे हायर सेंटरला जिथं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होते, तर सुरुवातीच्या ECG करून ज्यावेळेस आपल्याला निदान होतं की ह्यांना अटॅक आहे आणि नस ब्लॉक निघण्याचे चान्सेस आहेत, तर आम्ही अशा पेशंटला काउन्सिलिंग करून अँजिओग्राफीसाठी घेतो. तर अँजिओग्राफी ही चाचणी आहे ज्याच्यामध्ये 100% निदान लागणार की तुमच्या हृदयाच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज आहे की नाही, आणि त्या तपासणीच्या निष्कर्षावरून आम्ही पुढे डिसिजन घेणार की ह्यांना अँजिओप्लास्टी लागेल का, बायपास लागेल का, औषध गोळ्यावर पुढे उपचार कंटिन्यू करायचा. सर, तुम्ही एन्जिओग्राफीचा देखील उल्लेख करता. तर एन्जिओग्राफी नेमकं काय असतं हे अनेकांना अद्याप देखील माहीत नाहीये, तर त्याविषयी अगदी थोडक्यात माहिती द्या आणि ती कशी केली जाते आणि ती कितपत महत्वाची आहे, काय सांगाल तुम्ही यावर? अँजिओग्राफी ह्या शब्दाचा जर लिटरली विचार केला की अँजिओ म्हणजे ब्लड व्हेसल किंवा जी आपली धमनी आहे, आणि ग्राफी म्हणजे जसं आपण फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करतो तसंच अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या नसांची एक प्रकारची व्हिडिओग्राफी आहे. अँजिओग्राफीमध्ये आपण काय करतो, हाताच्या धमनीतून किंवा पायाच्या धमनीतून हृदयापर्यंत जातो आणि हृदयाच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचं द्रव्य किंवा कलर ज्याला डाय आपण म्हणतो ते इंजेक्ट करतो आणि एक्सरे मशीनद्वारे त्याचे फोटो घेतले जातात. आणि आपल्याला त्यातून काय लक्षात येतं की हृदयाच्या कुठल्या नसामध्ये ब्लॉकेजेस आहेत. जनरली हृदयामध्ये डाव्या साईडला 2 मेन नसा असतात आणि
उजव्या साईडला एक नस असते आणि त्या अँजिओग्राफीमध्ये आपल्याला हे लक्षात येईल की मेन नसामध्ये जे हृदयाच्या कुठे ब्लॉकेजेस आहेत का. अँजिओग्राफी सिंपल प्रोसिजर आहे. डे केअरला समजा तुम्ही जर आले तर एक 2 ते 3 तासामध्ये प्रोसिजर होते. 2 ते 3 तास आम्ही त्यांना सांगतो की काही खाऊन येऊ नका, हातातून करतो आणि जर समजा अँजिओग्राफी नॉर्मल आली किंवा ब्लॉकेजेस क्रिटिकल नाही आले तर आपण सेम डेला दुसऱ्या 2-3 तासामध्ये पेशंटला घरी पण पाठवू शकतो. याच्यामध्ये काही वेदना वगैरे होतात का रुग्णांना, की त्याचीच खूप अनेकांना भीती असते डॉक्टर? बरेच मिसकन्सेप्ट आहेत. अँजिओग्राफी हे आपण फक्त छोट्या नसातून करतो. जसं आपण बऱ्याच वेळेस कुणी ना कुणी आपण IV सलाईन लावलेलं असतं, बरोबर सेम तशा छोट्या कॅथेटर टाकून आपण अँजिओग्राफी, ह्याच्यामध्ये कुठे चिरफाड नसते, काही नाही, लोकल भूल देतो आपण तेवढ्या एरियामध्ये, त्यामुळे वेदना होत नाहीत आणि पेशंट लगेच 2 तासामध्ये आपण डिस्चार्ज करून घरी पण पाठवू शकतो. ते त्याचं काम करू शकतो. डे केअरची प्रोसिजर आहे, त्याला काही घाबरण्याची गरज नाहीये. नक्कीच. सर, कोरोनरी धमनीमध्ये समजा काही अडथळा असेल तर तशा वेळेस काय करायचंय रुग्णांनी? बरोबर. अँजिओग्राफी केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ब्लॉकेजेस आहेत का नाही. जर तीव्र ब्लॉकेजेस निघाले तर ब्लॉकेजेसच्या पर्सेंटेज वाईज आपण त्याचं डिसिजन घेतो. जर हृदयाच्या तिन्ही नसामध्ये ब्लॉकेजेस निघाले तर बऱ्याच वेळेस आम्ही साधारणतः बायपास ॲडवाईस केला जातो. 1 किंवा 2 नसामध्ये ब्लॉकेज निघाले तर आपण त्याला अँजिओप्लास्टी ॲडवाईस करतो, ज्याला स्टेंट टाकणं म्हणतो स्प्रिंग. तसंच काही वेळेस जर ब्लॉकेजेस क्रिटिकल नाही निघाले, समजा 70% खाली किंवा 60%, 50% ब्लॉकेज असेल तर अशा पेशंटला आपण औषध गोळ्यावर सुद्धा ठेवू शकतो. बरं. पण सर, एन्जिओप्लास्टीचा मगाशी तुम्ही एन्जिओग्राफी बद्दल सांगितलेत, काय कशा पद्धतीने ते केलं जातं, पण एन्जिओप्लास्टी देखील आहे तर ते करणं आवश्यक आहे का? सगळ्याच पेशंटला अँजिओप्लास्टीची आवश्यकता नाही. जसं मी सांगितलं की जर तुमच्या ब्लॉकेजेसच्या तीव्रतेवर आपण तो निर्णय घेतो. जसं की समजा एखाद्याची अँजिओग्राफी केली आणि त्यांना 90% ब्लॉकेज निघाला किंवा 100% नस ब्लॉक आहे, अशा वेळेस मात्र अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस 60-70% ब्लॉकेज आहे तर आपण त्याला औषध गोळ्यावर ठेवतो. तिन्हीचे 3 नसा ब्लॉकेज निघाल्या किंवा कॅल्शियम खूप आहे ज्याच्यामध्ये स्प्रिंग टाकू शकत नाही, अशा वेळेस बायपास लागतो. अँजिओप्लास्टी पण सिंपल प्रोसिजर आहे. हाताच्या नसातून जे आपण अँजिओग्राफीसाठी सुई लावली होती त्याचद्वारे एक दुर्बीण छोटी ट्यूब किंवा कॅथेटर ज्याला म्हणतो, एक 2 मिलीमीटरपेक्षा छोटं कॅथेटर असतं. त्या कॅथेटरद्वारे ब्लॉकेजमध्ये आपण एक वायर क्रॉस करून बलून त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी फोडतो आणि ते जे ब्लॉकेज झाले त्याला दूर सारतो आणि त्याच ब्लॉकेजच्या ठिकाणी एक स्प्रिंग सोडतो, त्याला स्टेंट ज्याला म्हणतो. ही सिंपल त्याला कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणतो. म्हणजे एकंदरीत पहिली जी ट्रीटमेंट केली जाते ती एन्जिओग्राफीची असते आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवतो एन्जिओप्लास्टी करायची आहे की नाही. डॉक्टर, परत एकदा एन्जिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय असतं आणि या प्रक्रियेदरम्यान कोणत्या स्टेप्स तुम्ही घेता त्याविषयी सांगा आणि त्याचं किती महत्व आहे? बरोबर. कारण की आपण बघतोय की ज्यावेळेस नस 80-90% ब्लॉक असते तोपर्यंत पेशंट स्वतःला अडॅप्ट करून घेतात, त्यांना काही त्रास होत नाही. पण 30 नस ज्यावेळेस तुमची हृदयाची 100% ब्लॉक होते त्यावेळेस तुम्हाला अटॅक येतो आणि अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ भेटत नाही. काही पेशंट आपण बघतो जागेवर कोलॅप्स होतात आणि जागेवर त्यांचा मृत्यू होतो, वेळ भेटत नाही. जर आपण अँजिओग्राफीद्वारे अचूक निदान केलं आणि तुमचे जे अँजिओप्लास्टी करून जर ब्लॉकेजेस दूर सारले तर भविष्यामध्ये अटॅकची भीती राहणार नाही. तर अँजिओप्लास्टीमध्ये जसं मी सांगितलं स्टेप्स सिंपल आहेत. हातातल्या किंवा पायाच्या नसातूनच आपण जातो, तिथं वायर क्रॉस करतो आणि आधी प्री डायलेटेशन म्हणजे ते ब्लॉकेजला दूर सारून बलूनद्वारे अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्यानंतर स्प्रिंग टाकतो, त्यामुळे स्टेंट ज्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर एक 24 घंटे आपण पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी ICUला ठेवतो आणि नेक्स्ट डेला काही रक्तपातळ व्हायच्या गोळ्या 6 ते वर्षभर आपण त्यांना ॲडवाईस करतो की तुम्हाला वर्षभर रक्तपातळ व्हायच्या गोळ्या खायच्या, त्या मात्र गरजेच्या आहेत अँजिओप्लास्टी नंतर. नक्कीच. असं जग जसं बदलतंय तसं उपचाराच्या पद्धतींमध्ये देखील खूप प्रगती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर हृदयविकाराच्या उपचारांमध्ये नेमक्या कशा पद्धतीने प्रगती आली आता? आपण बायपास म्हणलं की माहिती आहे कन्व्हेन्शनल ओपन हार्ट सर्जरी आहे, पण अँजिओप्लास्टी ही आपण सिंपल परक्युटेनियस म्हणजे हातातल्या नसातून करतो, काही चिरफाड नाही, काही नाही. अँजिओप्लास्टीमध्ये आता नवीन तंत्रज्ञान आले जसं की आयवास, इंट्राव्हेस्क्युलर सोनोग्राफी, OCT, ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी, याच्यामध्ये जसं आपण CT स्कॅन करतो बाहेरून तसंच हृदयाच्या नसांची पण CT स्कॅन किंवा इमेजिंग ज्याला म्हणतो, हृदयाच्या नसांमध्ये जाऊन सोनोग्राफी केली जाते. त्याच्यामध्ये हृदयाचं ब्लॉकेज किती % आहे, ॲक्युरेट त्याची लेंथ किती आहे, किती मिलीमीटरचा स्टेंट घ्यायचा, हे अचूक निदान आपण ह्या तंत्रज्ञानाद्वारे घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण कमी लागतो. तसंच ड्रग इल्युटिंग बलून्स आता आले, DEB ज्याला म्हणतो आपण, की प्रत्येकाला जर स्टेंट पॉसिबल नसेल, खूप लांब ब्लॉकेज असतील किंवा छोटी नस ब्लॉक असेल तर आपण स्टेंट न टाकता त्याला ड्रग इल्युटिंग बलूनद्वारे सुद्धा खोलू शकतो आणि ते पेशंटचं लाईफस्टाईल सुधारू शकतो. नक्कीच. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हृदयविकार टाळण्यासाठी कोणती खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे? आमच्यात एक म्हण असते, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर कुठलाही आजार होऊच न देणं किंवा त्या आजारासाठी असणारे जे कारण आहेत त्या कारणाला जर आपण वेळेत आटोक्यात आणलं ते आजारच होणार नाहीत आणि ते आजार नाही झाले तर तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टींचं
सामोरं जावं लागणार नाही. तर हृदयविकाराच्या आजाराची कारणं आपल्याला माहिती आहेत. ज्यांना ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ताणतणाव आहे, बदलती जीवनशैली ज्याच्यामध्ये स्ट्रेस, ताणतणाव वाढलेला आहे, झोपेचा अभाव आहे किंवा व्यायामाचा अभाव आहे, ह्या कारणांमुळे हृदयाचे रोगांचं प्रमाण वाढत चाललं. जर हीच कारणं आपण कंट्रोलमध्ये ठेवली, कुठली कारणं जसं की तुमच्याकडे जर तुमच्या घरी आईवडिलांना कोणाला शुगर असेल तर ती शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, आटोक्यात ठेवा. ब्लड प्रेशर असेल ते कंट्रोलमध्ये ठेवा, रेग्युलर चेकअप करा. जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते कमी ठेवा. तुमचा जर व्यायाम तुमचा नसेल तर कमीत कमी रोज 30 ते 45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे. झोप एक 8 तास घेतली पाहिजे. आणि डाएट सगळ्यात महत्त्वाचं आहे. डाएट पण आपण मेंटेन केलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तेलकट तळलेले पदार्थ, ऑइली ज्याला आपण म्हणतो फॅट, किंवा गोड पदार्थ, मिठाचे पदार्थ जे प्रिझर्वेटिव्ह असतात असे पदार्थ जेवणामध्ये कमी केले. एकंदरीत दैनंदिन जीवनामध्ये बदल आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आहाराच्या बाबतीत असेल, व्यायाम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर. आणखी एक मी सांगेल की जसं आपण म्हणतो की रोटी कपडा मकान जगण्यासाठी लागतं, तसं कार्डिओव्हास्क्युलर जे आजार आहेत त्याच्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत: तेल, मीठ आणि साखर. जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तेल, मीठ, साखर जर आटोक्यात ठेवली किंवा कमी प्रमाणात ठेवली तर आपण बरेचसे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस हे आटोक्यात ठेवू शकतो. सर, तुम्ही आता जसं सांगितलात की दैनंदिन जीवनामध्ये हे सगळे बदल केले पाहिजेत, की व्यायाम करणं असेल किंवा डाएट फॉलो करणं, तर नेमका कशा पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे? प्रत्येकानं कमीत कमी 30 मिनिटं डेली एक्सरसाइज केली पाहिजे. आणि आठवड्यातून 150 मिनिटं. असं नाही की तुम्ही डेली करा, एक दिवस आड करा किंवा आठवड्यातून 3 दिवस करा, पण कमीत कमी 50 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज, ज्याच्यामध्ये सायकलिंग आलं, रनिंग आलं, स्विमिंग आलं, किंवा झुंबा वगैरे, ज्याच्यामध्ये तुमचं हार्ट रेट वाढला पाहिजे, तुम्हाला दम लागला पाहिजे, थोडा घाम आला पाहिजे, जेणेकरून तुमचं हृदयाची कॅपॅसिटी, फंक्शनल कॅपॅसिटी, तसंच फुफ्फुसाची फंक्शनल कॅपॅसिटी वाढेल. एरोबिक एक्सरसाइजेसला ध्यान दिलं पाहिजे. दुसरं आहे डाएट. डाएट ही तेवढंच महत्त्वाचं आहे. डाएटमध्ये मी आणखी तेच सांगेल की तुम्ही तेलकट तळलेले पदार्थ, फ्राय फ्रूट्स जे आहेत किंवा जंक फूड ज्याला आपण म्हणतो, साखरेचं प्रमाण मला वाटतं जी रिफाईन साखर आहे आपल्या डाएटमधून कट डाऊन केली पाहिजे. मिठाचं प्रमाण कमी पाहिजे. आणि हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्य हे आहारामध्ये वाढवलं पाहिजे. नक्कीच. पण सर, काय असतं माहिती आहे, आता जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की हृदयविकार आणि जास्तीत त्याच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढले आणि कधीही कोणाला कुठेही हार्ट अटॅक येतो हे सांगू शकत नाही. तर अशा वेळेस आपल्या आजूबाजूला समजा एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा त्याची काही लक्षणं जाणवत, त्यावेळेस त्याच्या बाजूला असणाऱ्या नागरिकांनी किंवा लोकांनी काय करणं गरजेचं आहे? म्हणजे प्राथमिक उपचार नेमका काय द्यावा त्याला? सगळ्यात आधी तर मी सांगितलं होतं की पेशंटची हालचाल नाही झाली पाहिजे. पेशंटला शांत बसून ठेवायचं किंवा झोपून ठेवायचं. बरं. इमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल द्यायचा, ॲम्ब्युलन्स असेल किंवा जवळच्या हॉस्पिटलला त्याला शिफ्ट करायचं. आणि जर पेशंट कॉन्शियस, पण पेशंट समजा तुमच्यासमोर पडलाय बेशुद्ध, तर अशा वेळेस CPR ज्याला म्हणतो, कार्डिओपल्मोनरी रिसिसिटेशन, सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. ते सगळ्यांनी शिकलं पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण दोन्ही हात पेशंटच्या छातीवर ठेवतो आणि त्याची छाती दाबतो 30 वेळेस आणि 2 वेळेस त्याला श्वास देतो. म्हणजे काय होतं की हृदय बंद पडलेलं आहे, तर आपलं समोरचा आणि मागं पाठीचा कणा असतो, त्याच्यामध्ये हृदयाला दाबतो, जेणेकरून काय करतं की हृदय पंपिंग चालू ठेवतो आपण. आणि पंपिंग चालू ठेवल्यामुळे मेंदू असेल, किडनी असेल, त्याला रक्तपुरवठा सुरू राहील. हृदय तर बंद पडले, पण जर 3-4 मिनिटं हृदय बंद पडलं तर तुमचं किडनीलाही डॅमेज होईल, मेंदूलाही डॅमेज होईल. त्यामुळे CPR जे आहे, अर्ली CPR स्टार्ट करत पेशंटला तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकता, ज्याच्यामुळे पेशंटचे वाचण्याचे चान्सेस वाढतात. सर, सध्या ना अनेकदा आपण सोशल मीडियाला खूप व्हिडिओज बघतोय की व्यायाम करताना अनेकदा जे बॉडी बिल्डर्स असतात वगैरे त्यांना खूप हार्ट अटॅक येताना दिसतात, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? बरोबर. मी जसं सांगितलं की एक्सरसाइजमध्ये प्रकार असतात, एरोबिक आणि अनएरोबिक किंवा स्ट्रेनस एक्सरसाइजेस. ज्यावेळेस आता बऱ्याचशे ट्रेंड झालाय बॉडी बिल्डिंगसाठी सप्लिमेंटचा वापर खूप होतो, जसं की स्टेरॉइड असतील किंवा प्रोटीन असतील. आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये कंटेंट काय, क्रिएटिनिनचा वापर होतोय बॉडी बिल्डिंगसाठी. आणि अशा वेळेस काय होतं, तुमच्या हृदयावर ताण तयार होतोय. बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येत नाहीये, पण ब्लॉकेजेस असतात. आणि ज्यावेळेस स्ट्रेस झाला, तुम्ही अचानक एखादं वजन लिफ्ट करताय, त्या स्ट्रेसमुळे ॲड्रेनालिन सर्ज झाला तर तुमच्या जे ब्लॉकेज आहे तिथला पापुद्रा फाटतो आणि पूर्ण ते कोलेस्ट्रॉल तुमच्या नसामध्ये येतात आणि नस ब्लॉक होते. किंवा सडन कार्डियक अरेस्ट ज्याला आपण म्हणतो, अरिथमिक डेथ्स याच्यामुळे होतात. त्यामुळे तुम्ही कुठली एक्सरसाइज करताना एकदम स्टार्ट नाही करायची, त्याला ग्रॅज्युअली स्टार्ट करा आणि ग्रॅज्युअली विन ऑफ करा. जसं की आपण एखादी गाडी चालवतो ती एकदमच 5व्या गिअरमध्ये चालत नाही, तसंच तुमची एक्सरसाइज जी आहे ती ग्रॅज्युअल पाहिजे. एक पीक लेवलला जा, परत ग्रॅज्युअली स्लो डाऊन करा. नक्कीच. सर, तुम्ही आज आलात इथे आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच याचा फायदा देखील आमच्या प्रेक्षकांना होणार आहे. त्याबद्दल झी24 तासमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद. मला बोलवलं खूप खूप धन्यवाद. नक्कीच. हितगुजमध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.